अचानक शा माटे? कारण दरवर्षी सारखी अचानक या वर्षी पण तुमची अॅनिव्हर्सरी आली ना म्हणून. अॅनिव्हर्सरी? दिवस कसे पटापट जातात ने. गई साल हांतरुणाला खेळून होते, उठता पण येत नव्हते. हा आता बघ चालत आले. तुझा हात धरून का होईना पण अशीच प्रॅक्टिस करत राहिलीस ना चालायची तर पुढच्या वर्षी तू आणि मी दोघं मिळून गरबे करू. नेशील नाही साडी? पक्का. मम्मीची इंजेक्शनची वेळ झाली. रोज रोज इंजेक्शन हे डायबिटीसचा ना त्रास झालाय नुसता. दे. अनु बेटा देऊन झालं इंजेक्शन. अगं एवढेशे ते इंजेक्शन किती घाबरते. मम्मी मी आले. हो अनु अनु बेटा तुला वाईट वाटू नये म्हणून तुझ्यापासून लपवून ठेवलं. पण आज सांगतोच, आपले फोटो बाकी सोड, पण माझ्या अनुचे फोटो जळतायत ते मला सहन होत नव्हतं. पण या सगळ्या आठवणी जाऊ तरी कशा द्यायच्या. आग विझवायचा प्रयत्न करत होतो पण विझत नव्हती. तुझी आई रडत होती. मग मी मागचा पुढचा विचार न करता आगीत शिरलो. जे धसे ते तसे आगीत सगळं जळून खाक होत होतं. पण तेव्हाही माझं लक्ष फक्त रॅकवरच्या अल्बमकडे होतं. मला तिथवर पोचायचं होतं पण आग सगळीकडे पसरत होती. प्रभू हार मागतो न होतो. मी पुढे जाणार तर एक खांब माझ्या अंगावर घेऊन पडला. आग अजूनच भडकली. मी खांब बाजूला करून पुढे जायला लागलो तो रागीने अल्बम गाठला होता. सगळं जळून खाक झालं होतं. सगळ्याची राग झाली होती. तेच बेटा कामનું ટેન્શન નથી. મોં મીઠા કરવા માટે બોલાય છે. अरे चाचू घे शुद्ध घीनो लड्डू. मुंह मीठा मतलब कुछ तो गुड न्यूज छे चाचू. हा गुड न्यूज छे ने. तुला कसं कळलं? मतलब गुड न्यूज आहे. अरे चाचू तुमचा चेहरा बघून कळला मला. ऐकवा. चाचू ऐकू आली सणसणीत गुड न्यूज. अनु साथे वार्ता करायची. काय सांगत होतास तिला? ना मी काय नाही सांगत होतो. तुम्ही हातात ते नुसतं आपलं ते अल्बमचा बोलत होत. काय गुड न्यूज नाही बॅड न्यूज आहे तुझ्यासाठी. यापुढे जर अशी चूक घडली ना तर बॅग गुंडाळून तुला फाकलून देईत ना. असं कर काय असं होणार नाही. चाचू 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 ऐक चाचू. याशी पळून जाण्यापेक्षा सिच्युएशन फेस कर. जितक्या फर्मली मला नकार दिलास ना तू तितक्याच फर्मली परीला शिकवण्याचं का ठरवत नाहीस? तुझा धीटपणा तुझा हट्टीपणा तिला डान्स शिकवण्यासाठी वापर ना पॉझिटिव्हली. मी काहीही कर पण ह्या मुलीला तुला यशच्या आयुष्यात आणायचंच आहे. पण मॅम या सगळ्यामध्ये ना माझा खूप वेळ वाया जातो. दुप्पट पगार मिळेल.
तिप्पट होईल पगार तुझा. पकडी गई. आता काही इथून जाणार नाही. पगार ऐकून नजरेत चमक आली. आय एम सॉरी. म्हणजे तू तुझ्या निर्णयावर ठाम राहायचं ठरवलेस नाही का, नेहमीसारखंच. त्याच्यामुळे मी तुला नाही म्हणणार नाही. प्लीज, मी तुला जाण्याची परमिशन देते. यू मे लिव्ह. हो गॉड, मला परीसाठी आता दुसरी टीचर शोधायला हवी. मॅम, ॲक्च्युली तुम्ही बरोबर म्हणालात. म्हणजे मी ट्राय करायलाच हवं ना. मी तयार आहे मॅम. हां. व्हॉट? गुड गुड. मॅम, मला थोडं गाईड कराल का? लाईक? म्हणजे मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी परीला मनापासून आवडते? परीला ड्रॉइंग, चित्र काढायला खूप आवडतात परीला. ओके. व्हॉट ओके? व्हॉट? इथे जमतंय, मग इथे का नाही जमत आहे? असं करून बघूया. करेक्ट आहे. हे काहीच जमत नाहीये इकडे. मला माहितीये मला जमत नाहीये, मी प्रयत्न करतोय, पण तब ना आता तर असं स्क्वेअर व्हायला लागलाय सर्कल. मी काय म्हणतो फ्रेंड, जस्ट वन रिक्वेस्ट, म्हणजे कर्कटक यूज करू का मी? नाही, हाताने काढायला जमलंच पाहिजे. मला जमत नाही, मी काय करू? मी प्रयत्न करतोय पण नाही आणि बीड नाही. काढ. ट्राय ट्राय टिल यू सक्सीड, असं आम्हाला स्कूल मध्ये शिकवलंय. माझ्या फ्रेंडना साधा सर्कल येत नाही. हे जर शाळेमध्ये कळलं ना, तर सगळे फ्रेंड माझ्यावर हसतील आणि चिडवतील मला. मग मी काय बोलणार? आता लक्ष देऊन सर्कल काढ, नाहीतर आईला नाव सांगेन तुझं. आईला काय सांगू नकोस प्लीज प्लीज. ओके? ती धपाटा देईल म्हणून घाबरलास का? बापरे, आता मला ना परफॉर्मन्सचं टेन्शन आलं. आता बिलकुल नाही होणार. होतंय भलतीकडे चाललंय कुठेतरी. कसले हे नोकर आहेत, जरा मुलांची पर्वा नाहीये. ओके, आता ना आपल्या मुलांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार. मलाच घ्यावी लागणार आहे बहिणी. हो, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालेलं ना मला अजिबात आवडत नाहीये बहिणी. हे आजकालचे पालक मुलांना जरा शिस्त लावत नाहीत. काही मागितलं की दिलं, काही मागितलं की दिलं. असं कसं बहिणी? अहो, आपल्यालाच मुलांच्या भविष्याची काळजी करायला हवी ना. बरोबर आहे, आलंय माझ्या लक्षात. अहो, नुसतं लक्षात येऊ नाही चालणार बहिणी. आपणच आपल्या घरातल्यांना सांगितलं पाहिजे, आपल्या नोकऱ्यांना पण सांगितलं पाहिजे. सांगूया. हो, परी आणि पिकुशीचं भविष्य खूप महत्वाचं आहे. बर, मला सांग, गोळ्या घेतल्यास का तुझ्या? काढून ठेवल्या होत्या पण तिथल्या का नाही आठवत नाहीये. काय हे मिथिला, हा? मला ना तुझं हेच आवडत नाही. मुलांच्या तब्येतीची काळजी घेतेस तू, तुझ्या तब्येतीचं काय? मोठी आहे बहिणी, मुलं लहान आहेत.
मुलांकडे लक्ष द्यायला हवं ना. हो देऊया आपण लक्ष. हा तू घे गोळी घे. अहो, मुलांची काळजी आपल्यालाच करायला पाहिजे वहिनी, नाहीतर काही होऊ शकतं. काही होणार नाही. अहो असं कसं म्हणता काही होणार नाहीये? काही होऊ शकतं. उद्या जिन्यावर पाय सटकून जीवही जाऊ शकतो. म्हणजे असं काही होऊ शकतं. काही होणार नाही. घे घे गोळी घे. तुम्ही ना खूप लाईटली घेताय वहिनी. गोळी घे म्हणते ना ग. मगाचपासून सांगते मी तुला गोळी घे गोळी घे गोळी घे. ऐकत नाहीयेस तू. का करतेस असं? आय एम सॉरी. मी तिला गोळी घेतलीस की तुला शांत झोप लागेल की नाही. घे. आणि शांत झोप लागली ना की डोकं पण शांत राहत. ओके घे पण. चल 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 झोपायला जाऊ. गेट अप. कम ऑन कम ऑन. ये मिथिला ये. ये पटकन. ऐक माझं. मी झोपले तर मग मुलं पुन्हा पिझ्झा बर्गर खातील. नाही त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? मी आहे ना. मी आहे. झोप तू. मुलांना असं एकटं सोडून नाही चालणार वहिनी. नाही सोडणार. मी गेली पाहिजे तिकडे. शांत राहा. झोप झोप झोप. सावकाश. मी गेली पाहिजे मुलांकडे एकटं सोडून नाही. आता डोळे बंद. हा आणि तोंडाला कुलूप. झिपेट. तुझा आता एकही शब्द ऐकायला यायला नकोय मला. शांतपणे झोप. हा मी बोलला पण होता अनुबेनला. काय अनुबेन? हो पण काय झालं मग मीच विचार केला की प्रोग्राम असा तुम्हाला नाही पटला साधा सुद्धा. मग काय म्हणून मग नाही बोललो मी. आता कशाला काकांशी वार्ता करतात हे? परत एखादी खाल्ली तर गाल सुजून बसणार. सांबड नाही. केक कटिंग करूया का? हा, Yes, चला, yes, yes, चला. yes, come on, come on, केक come on. काटूया. चला 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 चला. होम मिनिस्टर मॅडम चला या. अरे लाजतेस काय तू? 25 वर्ष झाली आपल्या लग्नाला. तेवढा तरी माझा हक्क आहे की नाही? पप्पा एक मिनिट, मला जरा बोलायचं. बोल मी. काय ना इतके वर्ष मी तुमच्याहून लांब राहिले, म्हणजे परदेशात होते. पण तुम्ही मला कसली कमी नाही पडू दिली पप्पा. मला जे हवं होतं ते सगळं मिळालं. मला कधी काही त्रास झाला ना की पप्पांचा एक कॉल आणि ती गोष्ट सॉल्व. खरंच पप्पा मी ठाकूरजींचे खूप आभार मानते की मला तुमच्यासारखे मम्मी पप्पा मिळाले. तुम्ही माझी केवढी काळजी घेता. मला कधीच कसली कमी नाही पडली. मग ते कम्फर्ट असो का प्रेम असो, सगळंच तुम्ही भरभरून दिलं. मी खरंच मागच्या जन्मी खूप पुण्य केले होते की माझा जन्म तुमच्या पोटी झाला. रितेश भाई मी तुम्हाला सांगते, मला ना गोड खूप आवडतं, पण मम्मी पप्पांना आवडत नाही. पण तरी रोज जेवणात काहीतरी गोड असतं. माझ्या आवडीची भाजी नेहमी असतेच असते. मम्मीला माझ्या खाण्यापिण्याची, माझ्या आवडीनिवडी सगळ्या इतक्या नीट माहिती आहेत ना. मला ते सगळ्याच गोष्टी देतात. तुम्ही मला इतकं छान सांभाळलंय ना. आणि मी जेव्हा कधी ठाकूरजींसमोर हात जोडून प्रार्थना करते ना, तेव्हा मी त्यांना फक्त एवढंच विचारते की मी काय मागू तुमच्याकडे. जगातले बेस्ट आई बाबा तुम्ही मला ऑलरेडी दिले. मला आता काही नकोय. जर काही द्यायचं असेल ना तर त्यांना चांगलं आयुष्य आणि आरोग्य बस.
आणि आम्हाला तिघांना असंच नेहमी एकत्र राहू दे. अरे बेटा. ए रितेश, आवजो. ए ओवर तेला. हो रितेश भाई जो ने पप्पा अजय पण जायचे मीटिंग માટે. अरे बोलून फायदाच નથી बे. हा काका बिझनेसच्या बाबतीत केवढा पर्टिक्युलर तुला माहित नाही काय? हा एवढा मोठा बिझनेस उभा केला तो काय उगाच? हा तू वाचल ना. या अनुमुळे वापीची जमीन हातची गेली. हिला ना आधी या घरातून हाकलून द्यायला पाहिजे, परत फॉरेनला पाठवून द्यायला हवा. रितेश भाई, रितेश भाई काय झालं? नाही काय नाही. तुझ्यासाठी गिफ्ट आणि शुभाशीष दोन्ही घेऊन आलोय. आणि एक गोष्ट तुला थँक्यू पण म्हणायचं आहे. कशाबद्दल? आणि तू नाही का त्या ओल्ड एज होमची सारी जिम्मेदारी माझ्यावर दिली म्हणा. मग त्यासाठी थँक्यू नको, मला गिफ्टच हवंय. गिफ्ट द्या. काय यात? साडी. साडी? हा म्हणजे मला माहितीये तू नेसत नाही, पण कलर तर बघून घे. आता तू इतक्या प्रेमाने दिली आहे ना, तर मी नक्की घालीन आणि नक्की मला आवडेल. पण हे काय खरा गिफ्ट नाही काका. खरा गिफ्ट म्हणून अनुबेनसाठी मी एक मस्त नवरा शोधणार. काही गरज नाही त्याची काका. तुला कोणी सांगितलं का हिच्यासाठी मुलगा शोध म्हणून? अरे मग कशाला नसते ते उद्योग करतोस तू? आणि तुझा हा काका जिवंत आहे ना अजून? मी बघीन काय करायचं ते. योग्य वेळ आली की सगळं नीट होईल. मी उद्या हिच्यासाठी घर जावई घेऊन येईन. हे बघ, ही माझी एकुलती एक मुलगी आहे. ती आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे, समजलं? परी, तू मला काल ते सर्कल करायला शिकवलं होतंस, आठवतंय? त्याची ना मी घरी जाऊन खूप प्रॅक्टिस केली. बघा आता मी ट्राय करते, मला जमतंय का सांगा. बघ कसं आहे. जमला. मग आज आपण दुसरं ड्रॉइंग करू. हा काय करूया सांग तू मला. लंगडी खेळणारी मुलं काढायची, किंवा मग ते गार्डन मध्ये फुगेवाला फुगे घेऊन उभा आहे. मग गार्डन मध्ये उडणारा बटरफ्लायच काढूया. हा माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण ना आज एक नाचणारी मुलगी काढू. येस, डन. तेच काढूया आपण आज. काय ना म्हणजे मी डान्स करत असल्यामुळे मला ते डान्सशी रिलेटेड गोष्टी लगेच सुचतात. कसं बरं ते हा हात हे बोट, ही पायाची पोझिशन जी आहे ना ती जरा परी, ती तू एकदा मला करून दाखवशील का? म्हणजे कसं तू ती केल्यावर मला इथे नीट ड्रॉ करता येईल. हा प्लीज परी कर ना.
नाही नको का? नाही ठीक आहे, म्हणजे मग मीच पोझिशन करून बघेन आणि मग परत मीच येऊन ड्रॉइंग करेन. आता पाय दोन्ही असे स्प्रेड करायचे आणि बेंड करायचं, राईट? म्हणजे हा असा आहे. हा हँड्स करताना हात हा असा. नेहा, नेहा, काय झालं? तुझा नवरा ऑफिस मध्ये मला किती विचित्र वागवतो ह्याची तुला जरा तरी कल्पना आहे? त्याने मला आज दिवसभर किती छळला हे तुला माहिती आहे? काय केलं त्याने? काय केलं सांगतो. आज सकाळी तुझं आणि त्याचं भांडण झालं, बरोबर? त्या भांडणात मी बाजू कोणाची घेतली? तुझी घेतली. बस एवढं कारण साहेबांना पुरेसं होतं राग यायला. आज ऑफिस मध्ये गेल्यानंतर मी बॉसचा मित्र समीर, कम मॅनेजर समीर, कम क्लरिकल डिपार्टमेंटचा माणूस समीर, कम अटेंडंट घेणारा माणूस समीर, कम पिऊन समीर. कशामुळे? मी बहिणीची बाजू घेतली म्हणून एवढी मोठी शिक्षा? अरे मला माहिती होतं मुद्दाम करतोय तो. बरं हे तर काहीच नाही, आज सगळी कामं फक्त समीरने करायची. तुला माहिती असतं मला कुठली कुठली कामं सांगितलीत. सकाळी मीटिंग सुद्धा मी अटेंड केली समीरने. कॉफी आणायला समीर, साधा पेपरची झेरॉक्स काढायची तरी समीर. कशासाठी? हा त्रास मी का सहन करायचा केवळ तुझी बाजू घेतली म्हणून? हॅलो, तुझी बाजू घेतल्यामुळे तुझा नवरा माझ्याशी असा वागतो आणि तू हसतीये? नाही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं तर असं नवऱ्याच्या प्रेमापोटी बायको बदलतेस ना. तुझी माया कोरडी झाली, मी वेगळी बहीण बघतो. एक मिनिट बस बस. नाही मी बसणार नाहीये समीर. अरे कधी कधी यश असं लहान मुलांसारखा वागतो म्हणून हसू येतं. बस तू. नाही मी बसणार नाही. तू त्याला आधी त्याला बोल, त्याला रागव. मला नाही माहिती. मी बोलेन त्याच्याशी ना. बोलेन नाही, आत्ता फोन कर. तू आत्ता फोन लावलंस तर मी बसेन. आत्ता फोन कर त्याला. ठीक आहे बस. हॅलो यश, काय काय करतोयस तू? काय करतोयस तू? हा हो, कामातच असेल ना ऑफकोर्स. कारण सगळं काम तर तुझं समीर करतो ना, आणि समीर आता इथे आहे. जेवलास तू? नाही म्हणजे जेवला असेल का नशील मला नाही फरक पडत, पण मला नाही आवडलं हे जे काय केलंयस ते. ही जी समीरला जी वागणूक दिली आहेस ना, हे अगदी खोटं आहे, चुकीचं आहे. मला मुळीच आवडलेलं नाही. आणि तुला काय वाटतं हे सगळं मी खपवून घेईन? नाही, मला मुळीच चालणार नाही. मी तुला शिक्षा देईन. तुझा डबा बंद उद्यापासून. काय आता सॉरी म्हणतोयस? सॉरी म्हणतोयस? बरं इट्स ओके. नाही इट्स ओके. हॅलो, इट्स ओके नाही. असं कसं करू शकतोस तू? ऑफकोर्स मला त्याची काळजी आहे, आणि आज नाही तर आयुष्यभर मला त्याची काळजी आहे. भाऊबीजेला एवढा पाऊस? नक्की कुठल्या तरी भावाला आपल्या बहिणीला भेटता आलं नसेल. काय काय एवढा घाई डोशाचा घाट करायला सांगितलास? बघ हे तू. आणि हा बॉक्स कसला आहे? कुठून आणलायस? काय त्याच्यामध्ये? आई तू तू इकडे ये बरं. दिवस संपेल पण तुझे प्रश्न संपणार नाहीत. हे बघ.
अगो बाई, मिक्सर मशीन. मिक्सर मशीन नसतं ग आई काही, नुसता मिक्सर. हवं तर मिक्सर ग्राइंडर म्हण. हो हो, म्हणजे तेच ते. पण काय ग, हा तर महागातला दिसतोय. एवढे पैसे आले कुठून? अगं विकत घेतला नाहीये मी तो. माझी ती स्टुडंट आहे ना, तिने गिफ्ट केलाय. बर तू एक काम कर, आता ह्या मिक्सर मध्ये ना छान चटणी बनव. आपण डोसा चटणी एकत्र खाऊया. आत्ता बनवते बघ. अरे देवा, ही लाईट पण आत्ताच जायला हवी होती. आई आपण ना आज कॅन्डल लाईट डिनर करू. अगं हो, पण चटणी वाटायला मिक्सर तर चालायला हवं ना. आता लाईटच नाहीये म्हटल्यावर. ही एरिया म्हणजे ना नुसती पनवती आहे. 1760 वेळा लाईट जातात. हॅलो, हा मी MDA कॉलनी एरियातून बोलतेय. ऍक्च्युली आमच्या इथे ना लाईट नाही आहेत, म्हणजे पूर्ण एरियामध्येच लाईट गेलेले आहेत. किती वेळ लागेल? हा 2 तास? हा काय काय फालतू पण आहे. मी किती वेळा सतत तुम्हाला फोन कर. हॅलो, काय ग, काय झालं? काय नाही, फोन ठेवून दिला त्यांनी. नुसतं 2 तास लागतील. काय यार, कधी तरी काहीतरी प्लॅन बनवायचा आणि त्याचा पचका झाला नाहीच म्हणजे नवल. छोकरी दुसऱ्या घरची संपत्ती असते. काय आहे, सगळं लगन बिगन सगळं टायमात व्हायला हवं ना. रितेश, तुला काय सांगायचंय, मुद्द्यावर ये नाही. म्हणजे अनुबेन आता मोठी झाली ना. आता कॉलेज झाला, लंडनला जाऊन आली, आता बिझनेस बघते. पण काकी तिचे पण काय सपन असतील की नाही स्वतःचे, की आपलं लग्न व्हायला हवा, आपला संसार व्हायचे. अनु बोलले का तुला असे? नाही काकी, कुठली छोकरी समोरून बोलते माझं लग्न करा म्हणून? मग आता प्रपोजल येत आहे म्हणून ती उद्या यायची बंद झाली. मग म्हणेल ना, तेव्हा प्रपोजल येत होती तेव्हा माझं लग्न का नाही केला म्हणून. नाही अनुबेन नाही म्हणणार, शी इज अ स्वीट गर्ल, आय नो. पण मनात येईल ना, काकी आपण मोठे माणसचे, आपल्याला तिला समजून घ्यायला हवा ना, असं म्हणे लागत. काय आपण म्हणे तुम्ही बिकॉज ती तुमच्या शब्दाबाहेर नाही ना. आणि या दुःखातून तिला एक मूलच बाहेर काढू शकतं, आपलं स्वतःच. कळतंय तुला मी काय म्हणतोय? हो पप्पा, कळतंय मला, पण तरी घाई होते ही. म्हणजे मी करतो विचार याच्यावर. हे काय भलतं सुचवलं ह्यांनी. उद्या जर खरंच विश्वजितने एखादं मूल दत्तक घेतलं तर पुन्हा एक वाटेकरी वाढणार नाही का? आणि कशावरून ते बाहेरून येणारं मूल आपल्याशी आयुष्यभर लॉयल असेल? कम ऑन बाबा, पुन्हा माझ्या पिकूच्या हक्काचं मला काढून द्यावं लागलं. गॉड, नेहा गेल्यापासून चांगलं वागून म्हाताऱ्याला इम्प्रेस करून अख्ख्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी, हा फिनान्स मी सगळं माझ्या हातात घेतलंय. आता यांच्या या डिसिजनने त्यावर पाणी नाही का फिरणार? ती मिथिला पुन्हा आधीसारखी ऍक्टिव्ह झाली, दुःखातून बाहेर पडली, सावरली तर नाही, मला ह्यांचं हे सजेशन पटलेलंच नाही. इट्स रिडिक्युलस. मी म्हटलं त्याबद्दल तुला काय वाटतंय सिमी? बेस्ट डिसिजन आहे बाबा.
मला असं वाटतं या दोघांनी याचा विचार करायला हवा. म्हणजे यामुळे मिथिलाला सावरायला थोडा वेळ मिळेल. आणि पप्पा तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर आय मीन रिअली आपल्या या घरामध्ये खरंच एक छोटं बाळ आलं ना तर. मग हिलाही पटतंय माझं म्हणणं. तुम्ही दोघांनी शांतपणे विचार करा. यांना मी होकार दिला असला तरी या दोघांनी मूल दत्तक घेऊ नये म्हणून मलाच काहीतरी करावं लागणार. सर असं काय करताय? ताईंना पहिल्यांदा भेटते ना मी. अरे पण कितीसा फरक पडलाय. जे आहे ते छान आहे. तुम्ही का वेळ मला ना पॅनिक करता तुम्ही यार. सिरियसली काही गरज होती का आता पार्लरला? ही वेळ आहे का शेफाली? सॉरी ना सर, मी पहिल्यांदा ताईला भेटणार होते म्हणून विचार केला की जरा अप टू डेट जाऊया. आणि हे आधीपासून माझ्या प्लॅन मध्ये होतं सर. तुम्हाला माहितीये मी ना आणखी भरपूर प्लॅन्स केलेत. म्हणजे ताई इकडे आल्यावर घर सजवायला मी त्यांना हेल्प करेन. त्यानंतर त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर मी त्यांना बाहेर घेऊन जाईन. तुम्ही बिझी असाल ना तर मीच त्यांना जिथे हवं तिथे घेऊन जाईन. आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना सर तेव्हा आपण तिघं पण मिळून प्लॅन करू. सर मी तुमच्याशी बोलते. मी तुमचंच ऐकतोय शेफाली. काही ऐकत नाहीये तुम्ही माझं. कळलं मला आता. कारण कळलं तुम्ही का उशीर आला. ठीक आहे. हा मग सॉरी बोलले ना मी. मग ठीक आहे ना. आलायत ना सुखरूप. ते खाऊया का आता? वेटर लेट येणाऱ्या लोकांसाठी काही स्पेशल डिश आहे का आपल्याकडे? सर सांगा. एक क्लब सँडविच करा. ते स्पायसी करा हा जरा. त्यानंतर तुमच्याकडे फ्रेंच फ्राईज आहे? फ्रेंच फ्राईज ना मला पेरी पेरी द्या हा. पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. त्यानंतर एक कॅपुचिनो करा विदाउट शुगर. गार्लिक ब्रेड एक करा. चीज गार्लिक ब्रेड. सर तुम्ही सर हे कुठे गेले? माहित नाही मॅडम. माहित नाही. येस बस बस बस. आता मी तुला शिकवलं होतं बघ हाफ सिटिंग करायचंय. हा ते एकदा दाखव करून. मी ड्रॉ करते बर का. गुडघे थोडे साईडला बस. थोडं अजून बस. ग्रेट. हात असे ठेव. मी ड्रॉ करते. आता मी ती स्टेप शिकवली होती 1 2 3 4. हा आता असं. आता दुसरा हात. हा आधी छान बसून दाखव मला. बघू कसं कर. हा मला असं वाटतंय त्या साईडने करून बघ बरं. त्या हाताने एकदा बघ. आता परत एकदा असं करून बघ ह्या साईडने. हा आता हात असा घे. हा हात वरती असा उलटा आणि हा इथे. हा आता ही स्टेप एकदा परत करून दाखव मला. आपण ती मगाशी शिकलो होतो ना. मी आज मुद्दाम तुझ्यासाठी घुंगरू पण आणलेत बघ. हा छान करून दाखव मला. 1 2. आता तुम्ही म्हणणार की आधीची बरी होती. हे तुम्ही मुद्दाम करताय ना की मला स्टेप्स लक्षात राहावं? हो. खोटं बोल की देव बाप्पा कान कापतो हे माहितीये. मी नाही रागवणार. परी तुझ्या फ्रेंडचा फोन आहे. सांगा ना पप्पा काय झालं? अनु तुझी आई तुझ्या लग्नाविषयी बोलत होती. म्हणजे मला सहन होत नाही. तू जर माझ्यापासून लांब गेलीस आणि मला सहन होणार नसेल तर तुला मी दूर कसं जाऊ देऊ? हे बघ तुम्ही मला हवं तर स्वार्थी म्हणा
पण अनुसाठी मी स्वार्थी आहेच. अरे ज्या मुलीला मी अंगा खांद्यावर खेळवलं, बोटाला धरून चालायला शिकवलं, पायावर उभं केलं, तिला असं कोणाच्या तरी हातात देऊन मोकळं व्हायचं, दूर सरायचं. पण ते संसारनी रीत छे ने. तू रीत मानतो नथी. अनु माझ्यापासून दूर जाणार नाही. मग तिचं शिक्षण असेल, लग्न असेल, काय बिझनेस असेल, पण तिने माझ्यापासून लांब जायचं नाही. सॉरी, तुझा पप्पा म्हणून तुला मी चुकीचा वाटतही असेल किंवा तुझा मी विचार करत नाही असंही तुला वाटत असेल, पण पप्पा प्लीज असं बोलू नका. तुम्हाला माहिती, मला इतका आनंद होतोय ना की माझे पप्पा माझ्याबद्दल एवढा विचार करताय, एवढं प्रेम करताय माझ्यावर. मम्मी, मी आज पप्पांना प्रॉमिस देते, जोवर तुम्ही नाही सांगणार ना तोवर मी लग्नच नाही करणार. आय प्रॉमिस. बेटा, आय लव्ह यू पप्पा. लव्ह यू टू. आता खुश? हे तो गडबडचे. आता ही लग्नच करणार नाही म्हणजे आयुष्यभर हेच घरात राहणार.